आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत असतो. आणि आज इतकी महत्त्वाची योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलो की अक्षरशः हा व्हिडिओ कितीही मिनिटाचा असो, शेवटपर्यंत बघायचा बघा प्रत्येक शेतकरी बांधवाने. आणि जे आपले शेतकरी बांधव नसतील त्यांना विनंती आहे, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ही जिम्मेदारीसुद्धा तुमची आहे, कारण आपण माणूस म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते तुम्ही बजावलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींनी आपलं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही, सगळ्यांना विनंती आहे की एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला बघा. तर चला, आपण पशुधन विमा योजना या योजनेविषयी आपण माहिती बघणार आहोत. कारण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं जे असतं ते पशुधन आहे. आणि याच्यावर कोणती योजना आहे का, अशा मला अनेक कमेंट आल्या होत्या. त्यामुळे ही योजना काय आहे, या योजनेमध्ये काय तरतूद आहे आणि आपण कसं अप्लाय करायचं, ही सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. संपूर्ण माहिती टोटल बघा. पशुधन विमा योजनेचा उद्देश शेतकरी व पशुपालकांच्या जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक संरक्षण देणे हे आहे. बघा मग आपल्या शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे. या योजनेत गाय, म्हैस, बैल आणि इतर पात्र पशुधनाचा विमा काढता येतो. आता काही योजनांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून विमा हप्त्यावर अनुदानही दिले जाते. आता या योजनेचे फायदे काय आहेत बघा, लक्षात घ्या. हे प्रमुख फायदे आहेत बरं का, इतर फायदे तर आहेच. जनावरांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विम्याची भरपाई मिळते. पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी होते. पशुपालन व्यवसायाला सुरक्षितता मिळते. काही योजनांमध्ये शासनाकडून विमा प्रीमियमवर अनुदान उपलब्ध. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची बाब आहे. आता कोणत्या जनावरांचा विमा करता येतो त्यांची लिस्ट या ठिकाणी आहे. आपल्याकडे गाई असते, म्हैस आहे, बैल पण आपल्या गावाकडे शेतकरी बांधवांकडे असतात. काही ठिकाणी आपण लिस्टमध्ये बघू शकतो, काही ठिकाणी शेळी, मेंढी आणि इतर पशुधनसुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्यावर सुद्धा आपण विमा काढू शकतो. आता महत्त्वाचं जे आहे की या योजनेसाठी आपल्याला अप्लाय तर करायचं आहे. मग डॉक्युमेंट कोणते लागतील बघा. आधार कार्ड महत्त्वाचं आहे. जनावराच्या मालकाचा फोटो, जे बँक पासबुक आहे ते बँक पासबुक, आणि जनावराचा सुद्धा फोटो या ठिकाणी लागत असतो, हे लक्षात घ्या. कारण जनावराची ओळख झाली पाहिजे आणि त्यामुळे त्याच्या कानामध्ये एक टॅग UID या ठिकाणी सबमिट केला जातो. सबमिट म्हणजे एक टोकन लावलं जातं बघा, कारण जनावराची ओळख झाली पाहिजे. आपल्याला माहीत असेल पिवळं टोकन ते असतं, हे सगळ्यांना जे शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल. आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागू असेल तर ते द्यावं लागतं. आता विम्याचा दावा कसा करायचा, क्लेम कसा करायचा बघा. जनावराचा मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर विमा कंपनी आणि पशुसंवर्धन विभागाला आपल्याला कळवायचं आहे. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे. आवश्यक कागदपत्रासह दावा अर्ज आपल्या दाखल करायचा आहे. आता पडताळणीनंतर पात्र असल्यास विमा रक्कम बँक खात्यात काय केली जाते, जमा केली जाते, हे लक्षात घ्या. आता कुठे अर्ज करायचा हेही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तर जिल्हा पशुधन कार्यालयामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे किंवा तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर अधिकृत विमा कंपनी किंवा शासनाने नियुक्त केलेली संस्था. आता महत्त्वाच्या सूचना अशा आहेत की जनावराला अधिकृत टॅग असणे आवश्यक असू शकते. विमा काढताना जनावरांची तपासणी केली जाऊ शकते आणि भरपाईची रक्कम जनावरांच्या मृत्यू आणि योजनेच्या अटीवर अवलंबून असते. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या शेतकरी बांधवांसाठी जी माहिती महत्त्वाची असते ती आपण नेहमी घेऊन येत असतो. आणि आज आपला शेतकरी बांधव हा जनावर, ज्याला आपण पशुपालन म्हणतो, हा व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतीला करत असतो. आणि त्यासोबत अनेकांचे प्रश्न होते का काही योजना आहे का, तर पशुधन विमा योजना ही आपल्या महाराष्ट्र शासनाची योजना आहे. आणि या योजनेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला पाहिजे.
कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे जनावर आहेत, शेळी आहे, म्हशी आहेत. अशा जनावरांसाठी ज्याला शक्य असेल, म्हणजे प्रत्येकानंच करा मी म्हणतो, या ठिकाणी विमा हा काढलाच पाहिजे. कारण आजकाल वीज पडून सुद्धा अनेक घटना ग्रामीण भागामध्ये घडत आहेत का वीज पडून आपल्या जनावरांची हानी होते. जशी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, पावसामध्ये घरं पडत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, त्याच प्रकारे जनावरांची सुद्धा हानी होते. त्यामुळे पशुधन हानी होऊ नये यासाठी शासनानं ही योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी काढली आणि आपला शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे हक्कदार आहे. कारण जो शेती करतो त्यांना हक्क हा घेतलाच पाहिजे, त्याचा तो मूलभूत हक्क आहे. आणि 100% माझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला तरी वाटतं की आपले शेतकरी बांधव ज्यांनी अजूनही अप्लाय केलेला नाही ते नक्कीच अप्लाय करतील आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घेतील. सगळ्यांना विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.